अजित पवारांच्या निधनानंतरचा दुखवटा संपण्याच्या आतच दोन मुद्द्यांची राज्यभर चर्चा सुरू झाली। पहिला मुद्दा होता सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा आणि दुसरा मुद्दा होता दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाचा। अर्थात या दोन्ही मुद्द्यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असल्याचं गेल्या काही तासातल्या घडामोडींवरून दिसू लागलंय। दोन्ही पक्षांचं विलीनीकरण व्हावं ही अजितदादांची अंतिम इच्छा होती असं शरद पवार आणि त्यांचे नेते सांगतात। तर या दाव्यावर पहिले 2 दिवस सावध प्रतिक्रिया देणाऱ्या अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी आता मात्र आपला गिअर बदलल्याचं जाणवू लागलंय। पाहूया याचाच आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट। या सगळ्या चर्चेत मी नव्हतो। असे आमचे काही सहकारी याच्यात सतत होते। विलीनीकरणाचा विषय अजितदादांच्याबरोबर आमची चर्चा चाललेली होती। चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं। आमचा इंडियामध्ये राहण्याचा निर्णय कायम राहील, या भूमिकेशी जे सुसंगत असतील ते निर्णय करतील। अजितदादांची अंतिम इच्छा काय होती? दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची तारीख खरंच ठरली होती का? आणि अजितदादांच्या पश्चात विलीनीकरण होणार की नाही हे प्रश्न आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात फेर धरून नाचू लागलेत। या चर्चेला तोंड फुटलं ते शरद पवारांच्या एका वक्तव्यानं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याच्यावर गेले 4 महिने पक्षात चर्चा चालू होती आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे होतं। सगळं डिस्कशन या लोकांनी केले। दुर्दैवानं या अवघातामुळे याला खंड पाहिजे असं चित्र दिसतं। हे सांगताना शरद पवारांनी त्यांच्या पक्षाच्या आजी आणि माजी प्रदेशाध्यक्षांनी अजित पवारांसोबत चर्चा केल्याचं सांगितलं। त्यानंतर माध्यमांचे कॅमेरे पोहोचले या दोघांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी। जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे या दोघांनीही अजित पवारांसोबत विलीनीकरणाची चर्चा झाल्याचं सांगत शरद पवारांच्या वक्तव्याला दुजोरा दिला। विलीनीकरणाचा विषय अजितदादांच्याबरोबर आमची चर्चा चाललेली होती। अजितदादांच्या ज्या दिवशी गेले त्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं माझा त्यांचा जवळचा कसा संबंध आलेला होता, अलीकडे तर वाढलेला होता, हे सांगण्याचा उद्देश होता। आता मी त्याच्यावर काल मला ज्यांनी विचारलं त्यांच्यासमोर आता बोललेलो आहे, तर त्यावर बोलण्याची आवश्यकता मला आहे असं मला वाटत नाही। आम्ही ज्या वेळेला चर्चा करत होतो आमच्यावर अजितदादाच होते, आता ते हयात नाही। मला वाटतं की आम्हाला त्याचं कुठलंही राजकीय भांडवल करायचं नाही। माणूस गेल्यानंतर खोटी शपथ तर घेऊ शकत नाही। अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं की वस्तुस्थिती आहे। अजितदादांनी आम्ही असं ठरवलं 8-9 तारखेला, 7 तारखेला निकाल लागल्यानंतर 8 तारखेपर्यंत थांबून 9 तारखेला दोन्ही पक्षाच्या बैठका 9-10 पर्यंत घ्यायच्या। मला वाटतं की कुणाचं तरी एक लग्न आहे महत्वाचं, मला त्यांचं नाव माहित नाही, पण त्या लग्नाला बरेच काही लोक जाणार होते। मग ते बोलले की ते लग्न झाल्यानंतर लगेच आपण 12 तारखेला विलीनीकरण करायचं, ही आमची चर्चा होती। आता ते दोन्ही पक्ष एकत्र येणं हीच अजितदादांची अंतिम इच्छा होती असं सांगण्याचा प्रयत्न शरद पवार आणि त्यांचे नेते करत असताना मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र या दाव्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला। विलीनीकरणाचा निर्णय आपल्याला सांगितल्याशिवाय दादांनी घेतलाच नसता असं म्हणत त्यांनी शरद पवारांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती। कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे आता पवारसाहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं मला याची कल्पना नाही। आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही। अजित पवारांना विलीनीकरण हवं असण्याची शक्यता फेटाळताना मुख्यमंत्र्यांनी एका वस्तुस्थितीची आठवण करून दिली आहे। ती म्हणजे अजित पवारांचा पक्ष सत्तेत असल्याची आणि NDA सोबत असल्याची। समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते NDAतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तर स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते। त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं, ही पद्धती अयोग्य आहे
ही योग्य नाही आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाषा फडणवीस का बोलतायत असा सवाल उपस्थित करत शशिकांत शिंदेंनी आश्चर्य व्यक्त केलंय. शिवाय या विषयावर पुन्हा चर्चा न करण्याचा निर्धारही बोलून दाखवलाय. देवेंद्र फडणवीस साहेब दोन गोष्टी बोलले. एक, हा निर्णय राष्ट्रवादीने त्यांच्या घ्यायला पाहिजे, फक्त करताना आमच्याशी चर्चा करावी. मला वाटतं मग ते स्टेटमेंट राष्ट्रवादीने करू द्या. देवेंद्र फडणवीस साहेब का करतायत? ज्या वेळेला चर्चा होती तेव्हा अजितदादा एकटे यायचे का? व्हायचे. आमच्या समोर सुनील तटकरे साहेबांना फोन झाला होता का? तर झाला होता. तसं होतं म्हणूनच नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या राष्ट्रवादीचे जे आमचे उमेदवार आहेत ते सगळे आम्ही घड्याळावर लढवण्याच्या संदर्भात निर्णय घेतला. का असाच घेतला का? आम्ही इच्छा व्यक्त केली म्हणजे आम्ही पाठीमागे लागलोय, आम्हालाच विलीनीकरण करण्याची घाई आहे वगैरे असं जे चित्र रंगवलं जात आहे दुर्दैवाच आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मात्र विलिनीकरणाच्या या चर्चेपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अजित पवारांची शरद पवारांच्या नेत्यांसोबत विलिनीकरणाची चर्चा झाली होती की नाही याबाबत कुठलंही भाष्य करणं अजितदादांचे नेते टाळत असल्याचं चित्र आहे. या चर्चेच्या टायमिंगवर मात्र ते सवाल उपस्थित करतायत. शिवाय आपण एनडीए सोबत असल्याची आठवण करून देत विलिनीकरणासाठी शरद पवारांच्या पक्षाला भाजपसोबत यावं लागेल याचे अप्रत्यक्ष संकेतही देत आहेत. खरं तर ती सुद्धा चर्चा अंत्यसंस्कार होण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने केली गेली, हा प्रश्न कोणी विचारू शकेल? मी का विचारत नाही. का लगेच सुरुवात झाली चर्चा? कारण त्याच्यासाठी काय वेगळा विषयच नव्हता. आता आमचा इंडियामध्ये राहण्याचा निर्णय कायम राहील. या भूमिकेशी जे सुसंगत असतील ते निर्णय करतील. तो निर्णय त्यांनी करायचा आहे. मी तेच म्हटलं. मी आज नाही म्हणत. मी गेले 6 महिने ज्या वेळेला मला प्रश्न विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये विचारला गेला त्यावेळेला मी हेच उत्तर दिलं. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीपर्यंत या विषयावर जपून बोलणारे राष्ट्रवादीचे नेते त्यानंतर मात्र या चर्चेच्या टायमिंगवर आणि त्यामागच्या हेतूवर रोखठोक सवाल उपस्थित करू लागले. जी काही मर्जरची चर्चा होईल ती वहिनींबरोबरच होईल आणि वहिनीच या ठिकाणी आमच्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत, आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. त्या निर्णय घेतील. त्या जे निर्णय घेतील ते निर्णय आम्ही मान्य करू. दादांनी आमच्यासोबत विलिनीकरणाच्या बाबतीतला आम्ही दर मंगळवारी बैठकीला देवगिरीला असताना सुद्धा कधी केली नव्हती. पण ठीक आहे, दादांची इच्छा काय होती किंवा काय करायचं हा नंतरचा भाग आहे. आज यावरती भाष्य आपण का करतो? तर अजित पवारांच्या पक्षातीलच काही नेत्यांना विलिनीकरण नको असल्याचा आरोप करत संजय राऊतांनी झारीतले शुक्राचार्य शोधण्याचा प्रयत्न केलाय. मी शरद पवारांच्या मताशी सहमत आहे. तर माझ्याकडे इथे माहिती दोन्ही बाजूच्या लोकांनी हे खात्रीनं सांगितलं की अजितदादांनी 2 पक्षांना एकत्र यावं यासाठी पुढाकार घेतलेला आहे. बैठका सुरू आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांशी मनधरणी म्हणण्यापेक्षा मन वळवण्याचं काम सुरू आहे. एका विशिष्ट कारणानं त्यांना पक्ष बदलावा लागला. ती कारणं सगळ्यांना माहिती आहेत. पण त्यांच्याच पक्षातले काही लोक अजित पवारांना हे करण्यापासून रोखत होते कारण त्यांची दुकानं बंद झाली असते. अजित पवारांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला. मात्र शनिवारी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विलिनीकरणासाठी अजित पवारांचा पक्ष अनुकूल नसल्याचे संकेत मिळालेत. पक्ष दुभंगल्यानंतरही कौटुंबिक पातळीवर एकत्र असणाऱ्या पवार कुटुंबातले मतभेदही गेल्या 4 दिवसात चव्हाट्यावर येऊ लागलेत. त्यामुळे सध्या तरी विलिनीकरणाची शक्यता धूसर झाल्याचं चित्र आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत जवळ आलेले हे 2 पक्ष भविष्यातही असे जवळ राहणार की पुन्हा दुरावणार हे समजण्यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.